ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಂದ ಮಳೆಯಾದ್ರೂ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆ ಜಪ್ಪಯ್ಯ ಅಂದ್ರೂ ಜಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇದೀಗ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮಳೆ ಬಂದರೂ ಸಾಕು, ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆ ಜೀವವನ್ನೇ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಜೀವನ ಸಾಗಿಸೋ ದುಸ್ಥಿತಿ ಎದುರಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ 2018ರ ಆಗಸ್ಟ್ 15ರಿಂದ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಎದುರಾದ ಮೊದಲ ಭೂಕುಸಿತ. ಅದಾದ ನಂತರ ಜಿಲ್ಲೆ ಸತತ 3 ವರ್ಷಗಳು ಕೂಡ ಪ್ರಕೃತಿ ವಿಕೋಪ, ಜಲ ಪ್ರಳಯ, ಪ್ರವಾಹದಿಂದ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆ ಬೇಸತ್ತು ಹೋಗಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿಯೇ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆ ಸಣ್ಣ ಮಳೆಗೂ ಭಯ ಪಡುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎದುರಾಗಿದೆ. ಇದೀಗ ಜೂನ್ ಆರಂಭಕ್ಕೆ ಮೊದಲೇ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಧಾರಾಕಾರ ಮಳೆಯಾಗುತ್ತಿದ್ದು, ಪರಿಣಿತರ ತಂಡ ಕೊಡಗಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ್ದು ನಗರದ ಪೊಲೀಸ್ ಭವನದಲ್ಲಿ ವಾಸ್ತವ್ಯ ಹೂಡಿದ್ದಾರೆ. ಕೊಡಗು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಎದುರಾಗುವ ಅಪಾಯದ ಮುನ್ಸೂಚನೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇದೀಗ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ 20ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನರ ಸಾಕಷ್ಟು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದ ನುರಿತರು ಈ ತಂಡದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಪ್ರವಾಹ ಪ್ರಕೃತಿ ವಿಕೋಪ ಎದುರಾದಾಗ ಜನರನ್ನ ರಕ್ಷಿಸಲು ಬೇಕಾದ ಓಪಿ, ಬೋಟ್ಗಳು, ಸ್ಟ್ರೆಚರ್, ಮರ ಕಟ್ಟಿಂಗ್, ಗೋಡೆ ಕಟ್ಟಿಂಗ್ ಯಂತ್ರಗಳು ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಎಕ್ವಿಪ್ಮೆಂಟ್ನೊಂದಿಗೆ ಎನ್ಡಿಆರ್ಎಫ್ ತಂಡ ಕೊಡಗು ಜಿಲ್ಲೆಗೆ ಆಗಮಿಸಿದ್ದು, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಆದೇಶದಂತೆ ಕೊಡಗು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಆಗಮಿಸಿರೋ ಎನ್ಡಿಆರ್ಎಫ್ ತಂಡ ಮಡಿಕೇರಿಯ ಮೈತ್ರಿ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ವಾಸ್ತವ್ಯ ಹೂಡಿದ್ದು, ಮಳೆಗಾಲ ಮುಗಿಯುವವರೆಗೂ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಆದೇಶದವರೆಗೂ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ವಾಸ್ತವ್ಯ ಹೂಡಲಿದ್ದಾರೆ. मैं 10th बटालियन एनडीआरएफ से यहाँ पे आया हुआ हूँ। यहाँ पे इस बार मानसून पहले आ गया है। मानसून पहले आने के कारण जहाँ की स्टेट गवर्नमेंट, कर्नाटका गवर्नमेंट और एनडीआरएफ टीम, जो हमारे को बताया गया कि यहाँ पे मानसून लगभग 14 ईयर्स बिफोर आया हुआ है और सबसे पहली बार ऐसा हुआ है कि लगभग 1 वीक पहले आ गया है, जो केरला में टकराया। और देखा जा रहा है कि कर्नाटक में सभी जगह पे बाढ़ की स्थिति बनी हुई है। लगातार हैवी रेन स्टार्ट हो चुका है, जिसके कारण हमारी यहाँ पे एक टीम जो कुडगू के लिए पहले ही फिक्स हो चुकी थी, जो कि पहले आना हुआ था। हमारा वैसे आने का समय जून में था, जून के फर्स्ट वीक में हम लोग आते हैं, लेकिन इस बार हम लोग 25 को ही यहाँ पे मई में आ चुके हैं। हमारी एक टीम की स्ट्रेंथ यहाँ पे अभी 30 मेंबर्स हैं, जो भी स्पेशली हमारे पास जैसे यहाँ पे स्थिति देखा जाए तो लैंडस्लाइड और फ्लड सिचुएशन होती है। इन दोनों के हिसाब से हमारे पास हम वेल इक्विप्ड, अपने पास जैसे हमारे पास बस, ट्रक और हमारे पास जितने भी इक्विपमेंट हैं, हम सभी लोग एक साथ लेकर के आए हुए हैं। हम यहाँ के स्टेट गवर्नमेंट, डिस्ट्रिक्ट अथॉरिटी से लगातार संपर्क में हैं। किसी भी प्रकार की अगर कोई ऐसी अनहोनी होती है, इमरजेंसी आती है, फ्लड सिचुएशन होता है, लैंडस्लाइड होता है, उसके हिसाब से हम लोग पूरी तरीके से तैयार हैं। तथा मैं स्टेट गवर्नमेंट को, डिस्ट्रिक्ट अथॉरिटी को और सभी आम जनता को हम ये आशा दिलाते हैं कि अगर इस टाइप की कोई इमरजेंसी होती है, हमारे एनडीआरएफ रेस्क्यूअर्स पूरी तरीके से यहाँ पे तैयार हैं। और किसी भी आपदा से निपटने के लिए हम पूरी तरीके से पूरा दिल लगा करके और अपनी मेहनत से हम लोग काम करेंगे। हम अपने काम में पूरी तरीके से निपुण हैं और हम आशा करते हैं कि इस टाइप की कोई इमरजेंसी ना हो, और अगर यदि कोई होता है तो हम ऐसा तैयार रहेंगे। थैंक यू, धन्यवाद। कोई कुछ डेंजर स्पॉट विजिट लगातार यहाँ पे बारिश हो रही है। कुछ इलाका हमने जो लास्ट 2018, 2019 और 2020 जो पिछले जो इमरजेंसी हुई है, उन सभी जगहों को हमने मैपिंग किया है। यहाँ पे 2 दिन से हमने सभी जगह को मैपिंग किया है। मैप के द्वारा ट्रुप्स को बताया गया है, पूरे ट्रुप्स को ब्रीफ किया गया है, उन सभी जगह को पहले आइडेंटिफाई किया गया है। यहाँ पे जो कि डिस्ट्रिक्ट अथॉरिटी हैं, डीसी सर, इनसे भी मिल करके इनसे बोला गया है कि हमको उन सभी जगहों पे विजिट करना है। लेकिन डीसी सर के द्वारा बताया गया है कि अभी रेड अलर्ट चल रहा है 1 वीक के लिए, जिसके द्वारा अभी हम अलर्ट मोड में हैं। जैसे ही थोड़ा बारिश कम हो जाता है, हम उन सभी वल्नरेबल जगहों पे रेकी करेंगे, विजिट करेंगे, इसके हिसाब से हम प्लान करेंगे। ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.